लँडलॉर्डची जी लॉबी आहे ती कोर्टात जाऊन कॉम्पिटंट अथॉरिटी म्हाडा आहे की नाही ह्याच्यावर प्रश्न विचारून ह्या पुनर्विकासाच्या सगळ्या प्रश्नावर एक आत्ता प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. मुंबईत लाखो लोक असे आहेत या 13,500 बिल्डिंग्समध्ये जे वर्षानुवर्ष डागडुजीच्या बिल्डिंग्स करत आलेलो आहे. आता आपण पाहतो दुरुस्तीच्या पलीकडे गेलेले आहेत, डिलॅपिडेटेड बिल्डिंग्स आहेत, ह्याच्या धोकादायक इमारतीमध्ये राहत आहेत. आमची मागणी म्हाडाकडे सरळ आणि सोपी आहे की ह्या केसला लवकरात लवकर आपण मेन्शनिंग करून निकालास आणावं, कारण कॉम्पिटंट अथॉरिटी म्हाडा आहे की नाही ह्याच्यावर आधारित पुढचं हा सगळा पुनर्विकास राहणारच आहे. तरी देखील ह्याच्या पुढे एक पाऊल टाकून मुख्यमंत्री महोदयांकडे आमची मागणी राहील की मुंबईत 1960 किंवा 1965 म्हणजे जवळपास आता ज्याला 60 वर्ष होऊन गेली आहेत या सगळ्या सेस प्रॉपर्टीजना पुनर्विकासाचा ट्रिगर लावावा, जेणेकरून जर त्यांना पुनर्विकास करून घ्यायचा असेल तर पहिलं लँडलॉर्डला ऑपॉर्च्युनिटी संधी असेल आणि नंतरच जसं 79B मध्ये आहे टेनंट्सना संधी मिळेल. हा ट्रिगर पॉइंट मुख्यमंत्री महोदयांनी कायद्यात बदल करून आणावा. दुसरीकडे एल्फिस्टन ब्रिज बाबत तुम्ही वारंवार आवाज एक मिनिट, एल्फिन्स्टनचं काय? एल्फिस्टन ब्रिज बाबत तुम्ही आवाज उठवला होता, तो आज रात्री 12 वाजता बंद करणार असं वाहतूक विभागाकडून. एक महत्वाची गोष्ट, एल्फिन्स्टनच्या तिथे आमचं आंदोलन देखील सुरू आहे. आम्ही सगळेच तिथे रसर उतरू, कारण आम्ही जे वारंवार आवाज उठवत आलेलो आहे, आम्ही देखील त्या वरळी शिवडी कनेक्टरचं जे सुरू झालं काम ते आमच्याच आधी सुरू झालं होतं. आमची सत्ता असताना 48% ते काम पूर्ण झालं, आता जवळपास पुढचे 10%च पूर्ण झालेलं आहे. महत्वाची गोष्ट हीच आहे की एल्फिन्स्टन ब्रिज पाडायच्या आधी 2 गोष्टींचा तिथे निकाल लागणं गरजेचं आहे. पहिलं म्हणजे आजूबाजूच्या ज्या चाळी आहेत किंवा इमारती आहेत, आमच्या काळात आम्ही निर्णय घेतला होता की त्यांना तिकडच्या तिकडेच पुनर्विकास करून मिळेल. थोडी अलाइनमेंट बदलली होती, एकाच बाजूच्या चाळी जाणार होत्या, दुसऱ्या बाजूच्या चाळी तोडण्याची गरज नव्हती. ह्याचा जो काही पक्का निकाल आहे तो सरकारने कागदोपत्री आम्हाला द्यावा, या सरकारवर आमचा विश्वास नाही. दुसरी गोष्ट म्हणजे वरळी शिवडी कनेक्टर ह्याच्या आजूबाजूचा पूर्ण स्पॅन झाल्यानंतरच एल्फिन्स्टन ब्रिज तोडावा किंवा बंद करावा, त्याच्या आधी नाही. कारण जर आधी तोडला तर रहदारीची जी काही त्रास आपल्याला जो काही होणार आहे त्याचा विचारही आपण करू शकत नाही. जिल्हा परिषदांचं आरक्षण आहे ते जाहीर झालेलं आहे, त्यामुळे लवकरच निवडणुका लागतील असं वाटतं. लागावेत. इंडिया पाकिस्तान मॅच बद्दल आपण आवाज उठवलेला आहे, त्या दिवशी आंदोलन. मला वाटतं भारत पाकिस्तान मॅच बद्दल आम्ही गेले 1-1.5 महिने हाच प्रश्न विचारत आहे की सरकार, केंद्र सरकार गप्प का आहे. जगभरात खासदारांचे डेलिगेशन्स पाठवले, विरोधी पक्षाचे खासदार त्याच्यात होते. ऑपरेशन सिंदूर कसं झालं, ह्याच्या मागे पाकिस्तान कसं आहे, ह्याच्या मागे चायना कसं आहे, आपण जगाला सांगत गेलो. पण कदाचित दुर्दैव हे आहे की आज जी खरी भाजपा होती ती सत्तेत नाहीये. भाजपानी आयडियोलॉजी आपली बदललेली आहे, विचारधारा बदललेली आहे, हे आज दिसायला लागलेलं आहे. हे दुर्दैव आहे देशाचं. आज जर खरी भाजपा असती सत्तेत तर आज BCCIला प्रश्न विचारला असता की तुम्ही हिंमतच कशी करता पाकड्यांबरोबर खेळण्याची. पण आज BCCI पैशांची लालच दाखवून, आपण पाहतोय ज्या देशांनी आपल्या देशावर हमला केला, आपल्या बांधवांनी तिथे मारून टाकलं, सिंदूर पुसलं, जे ऑपरेशन सिंदूर कदाचित भाजपा बिहारमध्ये निवडणुकीसाठी वापरेल, त्याच पाकड्यांबरोबर आज BCCI क्रिकेट खेळत आहे. हे दुर्दैव आहे देशाचं. प्रभादेवीमध्ये काल रात्री उशिरा शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि आपल्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते एका सुशोभित करण्याच्या कामावरून एकमेकांवर भिडले. जिथे जिथे भ्रष्टाचार होईल त्यांना आम्ही नडू. अजित पवारांनी एक लास्ट मराठी अजित पवारांनी ज्या महिला पोलीस अधिकाऱ्याला धमकी दिली होती ते प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी अहवाल मागितलेला आहे. मात्र हे अहवालामध्ये असं समोर आलं की ते उत्खनन प्रकरण जे होतं तेच अवैध आहे. आता म्हणूनच मग लाडक्या बहिणींवर कारवाई होणार की न्याय मिळणार हे उत्तर पाहिजे. कारण पिंक जॅकेट निवडणुकीच्या आधी आणि नंतर रेतीचं जॅकेट हे चालणार नाही. उपराष्ट्रपती म्हणून पाकिस्तान को मैच जाने चाहिए. एशिया में दोनों के एक साथ भिड़ंत होंगे और जहाँ तक सरकार का तंज है तो ये कहा जा रहा है कि काफी और भी कंट्रीज है, तो पाकिस्तान की वजह से सिर्फ बाकी जो कंट्रीज है उनसे जिस पाकिस्तान ने हमारे देश पे सिर्फ एक नहीं तो अनगिनत हमले किए हैं, जिस पाकिस्तान से हमारे देश में आतंकवाद का फैलाव होता है, जिस पाकिस्तान ने पहलगाम में बहुत सारे सिंदूर को मिटा दिया, उस पाकिस्तान के साथ BCCI खेलने के लिए इतने एक्साइटेड क्यों है? क्या ये पैसों के लिए हो रहा है, पैसों की लालच है, टीवी रेवेन्यू के लिए है, एड रेवेन्यू के लिए है, कि प्लेयर्स को जो फीस मिलती है उसके लिए है? क्या हम ये सोच नहीं सकते कि जिस पाकिस्तान ने हॉकी के एशिया कप को बॉयकॉट किया क्योंकि वो हिंदुस्तान में है, हमारी सरजमीन पे है, तो अगर पाकिस्तान बॉयकॉट कर सकती है तो हमारी BCCI क्यों नहीं बॉयकॉट कर सकती? दूसरी बात यह है कि अगर असली भाजपा आज सत्ता में होती तो ये नहीं होता. भाजपा ने अपनी आइडियोलॉजी बदल दी है और जिस ऑपरेशन सिंदूर का अभी बयान और इस्तेमाल
बिहार की पॉलिटिक्स में होगा। उसी ऑपरेशन सिंदूर के लिए हमने देश भर में नहीं तो दुनिया भर में कहा था कि इसके पीछे पाकिस्तान था, इस हमले के पीछे। उसी पाकिस्तान के साथ सरकार जब चुप बैठती है खेलने के लिए, बीसीसीआई जब खेलती है, तो ये दुर्भाग्य है। कुछ मैच है उसको बॉयकॉट किया जाए देखने के लिए। बिल्कुल, और यही है कि सारे जो लोग, मेरी तो यही अपील है कि हर ब्रॉडकास्टर को भी ये बॉयकॉट करना चाहिए। अगर बीसीसीआई स्वार्थी बन रही है तो ब्रॉडकास्टर स्वार्थी ना बने, और बीसीसीआई एंटी नेशनल बन रही है। कुछ कमेंटेटर्स ये भूमिका ले रहे हैं कि वो उसमें शामिल नहीं। आज भी प्लेयर्स भी बॉयकॉट कर सकते हैं। अगर पाकिस्तान हमारे देश में जो एशिया कप होता है हॉकी का, वो बॉयकॉट कर सकते हैं, तो प्लेयर्स को क्या जरूरत है जाके, बीसीसीआई को क्या जरूरत है जाके खेलने की वहां? क्या वो देशभक्त नहीं है? क्या उनके हाथों पे सिंदूर जो छीना हुआ है वो नहीं लगेगा? क्या खून नहीं लगेगा? अगर पानी और खून एक साथ नहीं बह सकता तो क्रिकेट और खून के एक साथ बह सकता है? बहुत सारे प्लेयर्स ने बॉयकॉट की बात की है जो फॉर्मर हैं, जैसे हरभजन सिंह। बिल्कुल, और वो सारे नेशनल लोग हैं जो खेलेंगे, उन्होंने सोचना चाहिए कि उनकी देशभक्ति उनमें कितनी जागृत है। ये उचित नहीं है और हम भी विरोध करेंगे इसका। हमने भी इस पे खत लिखा है, बातचीत तो करेंगे ही, क्योंकि मुंबई में भी काफी सारे मेट्रो स्टेशन पे, अगर आपने देखा होगा कोलाबा मेट्रो स्टेशन पे भी कंपनी का नाम पहले लगा था, उसका भी हमने विरोध किया। और बेंगलुरु में अगर ऐसे कुछ होगा, छत्रपति शिवाजी महाराज जी का नाम मिटाने की कोई कोशिश करेंगे तो हम तो विरोध करेंगे। सामना के जरिए उपराष्ट्रपति चुनाव में हॉर्स ट्रेडिंग की बात जो है वो कही गई है। आप इस मसले को कितना गंभीर समझते हैं? मुझे तो काफी गंभीर मसला है, वोट चोरी हो, हॉर्स ट्रेडिंग हो, लेकिन वैसे एक आज गंभीर मसले के लिए हम म्हाडा में आए थे। मुंबई में लगभग 13,800 बिल्डिंगें सेस प्रॉपर्टीज है। बहुत सारी बिल्डिंग्स डिलैपिडेटेड है। लैंडलॉर्ड की लॉबी जाकर कोर्ट में इस पे स्थगिति लाई है कि कॉम्पिटेंट अथॉरिटी म्हाडा है कि नहीं। हम यही चाहते हैं कि इसका तो हल निकले ही, लेकिन आगे जाके मुख्यमंत्री महोदय खुद स्वयं इसमें एक अमेंडमेंट लाए, या तो हम अमेंडमेंट लाएंगे कि 1965 के पहले जो बिल्डिंग है, 1960 की पहले की जो बिल्डिंग है, उसे रीडेवलपमेंट का राइट दिया जाए। बिहार कांग्रेस की तरफ से एक AI जनरेटेड वीडियो पोस्ट किया गया है प्रधानमंत्री की जो माता जी है उनको लेकर, किस तरह से? मैंने देखा नहीं अभी वीडियो, मध्ये आज मनसे आणि शिवसेना या कहाँ है वो, लेकिन चलो अच्छी बात है वो कि वो सेफ है। नाशिकमध्ये आज दोन्ही पक्षांचा मोर्चा निघाला। ही युतीच्या आधीची नांदी म्हणायची किंवा तयारी म्हणायची? बघा, अन्याय जिथे जिथे होत राहील तिथे आम्ही सगळे एकत्र येऊन ह्या महाराष्ट्रासाठी लढत राहू, ह्या देशासाठी लढत राहू। ह्याच्यात राजकीय गोष्ट नाहीये, पण महाराष्ट्र हित आहे आणि ते आम्ही पाळत राहू। उद्धवजींनी राज ठाकरेंची भेट घेतली। जगदीप धनखड़ जी, तो उनकी जान को खतरा नहीं, है? देखिए, हम तो सारे लोग चिंतित थे कि देश के वाइस प्रेसिडेंट गायब हो गए। हमने तो यही सोचा था कि अभी हेबिस कॉर्पस फाइल करना जरूरी होगा। तो अच्छे है, कोई हो साथ में हो उनके तो ठीक है। बाइकआउट किया है उपराष्ट्रपति का जो सेरेमनी था उसमें कई विपक्षी सांसद नहीं गए, राहुल गांधी तक नहीं गए। ये अब इसको सरकारी पक्ष ये कह रहा है कि ये कॉन्स्टिट्यूशनल पद में बैठे हुए जो व्यक्ति हैं उनका जो है अपमान। जिस कॉन्स्टिट्यूशन को बदलना चाहती थी भाजपा, जिस कॉन्स्टिट्यूशन को दूर करना चाहती थी भाजपा, वो ये कह रही तो ये जोक है।